अरे माझी आई गेली, माझ्या डोळ्यात अश्रू कधी माझ्या पोरीने येऊ दिले नाही. आज माझ्या एका चुकीच्या वागण्यामुळे माझी मुलगी रडली. बापाने तोंडावरचं पांघरून बाजूला केलं. महाराज बाप उठून उभा राहिला, मुलीजवळ गेला, मुलीच्या उशाला बसला, मुलीच्या तोंडावरचं पांघरून बाजूला केलं, मुलीच्या मानेच्या खाली हात घातला. उठ ग तावडे, ए छकुली उठ बाळा उठ, हे बघ उठलो मी, चल जेवायला, चल चल का जेवायला, गेला बघ तुझ्या बापाचा राग, चल जेवायला. ती मुलगी हंबरडा फोडून बापाच्या गळ्यात पडते. बाबा तुम्ही पहिला मला शब्द द्या, मी असेल मी नसेल, अहो मी तुमच्या जवळ नसले तरी तुम्ही कधीच उपवासी झोपणार नाही हा शब्द देत असाल तर मी तुमच्या बरोबर जेवायला येते. बाबा एवढं प्रेम मुलगी त्या बापावरती करते. बरोबर ज्या ज्या वेळेला देवाने अवतार घेतला, तुकोबराय सांगतात त्या त्या वेळेला मी देवाच्या बरोबर होतो. येतो जातो आम्ही देवाचा सांगत, देवाच्या संगतीत येतो, देवाच्या संगतीत जातो. त्यामुळे देवाची आवड माहिती. कशी काय माहिती आहे? ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय, ज्या वेळेला देव राम झाले, तुकोबराय सांगतात तेव्हा मी अंगद होतो. देव नरसिंह भगवंत झाले, तुकोबराय सांगतात मी प्रल्हाद होतो. देव राम झाले, मी अंगद होतो. देव कृष्ण झाले, मी उद्धव होतो. देव विटेवरती उभे राहिले, पहाटे 4 वाजता उठून काकडा करायला मीच होतो. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जणी. म्हणून जे जे झाले अवतार, तू झाला रामराजा, आम्ही वानराच्या फौजा, तू झाला वनमाळी, आम्ही गोपाळाचे मेळी. तू ज्या ज्या वेळेला अवतार घेतले देवा, त्या त्या वेळेला आम्ही देवाच्या बरोबर होतो. म्हणून देवाची आवड तुकोबराय आजच्या अभंगात मांडत असताना एक गोड महिमा आवडीचं सांगताय. तुकोबराय ते उदाहरण देत असताना त्रेतायुगामधलं त्या शबरी मातेचं देत आहे. कोण होती शबरी माता? भिल्ल समाजाचा राजा होता, त्या राजाचं नाव होतं शबर. आणि त्या शबर राजाच्या पोटी जन्माला आलेली तिचं नाव काय? शबरी महाराज. भाग्य त्या राजाचं, त्याच्या पोटी कन्या जन्माला आली. लहानाची मोठी झाली शबरी. एक दिवस शबरी उपवर झाली. उपवर झाली या शब्दाचा अर्थ काय होतो? लग्न योग्य झाली. आता मुलीचं लग्न केलं पाहिजे हे शबर राजाच्या मनामध्ये आलं आणि शबर राजाची धावपळ चालू झाली. हे बघा, बाप गरीब असू द्या, बाप श्रीमंत असू द्या, बाप लहान असू द्या, पैशाने मोठा असू द्या, बापाकडे पद असू द्या अथवा बापा मोठ्या पदावरती असू द्या, परंतु प्रत्येक बापाच्या जीवनात ती एक समस्या असते, ती म्हणजे त्याच्या मुलीच्या लग्नाची काळजी. प्रत्येक बाप धडपड करतो एका गोष्टीसाठी. कशासाठी? मुलीच्या लग्नासाठी. प्रत्येक बापाला असं वाटतं माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे, माझी मुलगी सुखी राहिली पाहिजे, माझी मुलगी आनंदी राहिली पाहिजे. त्या लग्नाच्या कालावधीमध्ये त्या बापाची धावपळ बघावी, त्या बापाची अवस्था बघावी. किती धावपळ करतो तो बाप. अरे पहाडासारखा असणारा बाप त्या मुलीसाठी ज्याची लायकी नसते ना त्याच्या पुढे नतमस्तक, कोणाच्या पाया पडत नाही बाप. सगळं काही आहे त्या बापाकडे. ऐश्वर्य संपन्न असणारा बाप, ऐश्वर्य राजा आहे बाप, परंतु त्याला मुलीच्या लग्नाची काळजी असते. महाराज शबर राजाची धडपड चालू झाली. मुलीच्या लग्नासाठी चांगला वर मिळावा ही अपेक्षा, तिचा माझ्या मुलीचा संसार चांगला असावा ही भावना अंतःकरणामध्ये, ती धडपड राजाची चालू असताना सुंदर वर शोधला महाराज. आणि वर शोधल्यानंतर त्या बापाने शबरीला सांगितलं बाळा तुझं लग्न जमले. लग्नाची तयारी चालू केली महाराज. लग्नामध्ये अनेक व्यवस्था तो बाप करत होता. काही कमी पडू देत नाही हो बाप. तुम्ही सगळे बसलेले इथं बाप आहे. आता इथं असे काही व्यक्ती असतील त्यांच्या मुलींचे लग्न झाले असतील, काही कमी पडू देत नाही बघा बाप, काहीच कमी पडू देत नाही. सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो महाराज. जी गोष्ट मुलीने मागितली नाही ना ती पण तो बाप पूर्ण करत असतो. त्या बापाची अवस्था एकच असते. त्या बापाला असं वाटतं हीच वेळ आहे मला माझ्या मुलीला देण्याची, पण माझ्या मुलीला मी काही देऊ शकत नाही. मुलाने एखादी वस्तू मागितली आणि तीच वस्तू जर मुलीने मागितली तर आधी बाप वस्तू कोणाची आणतो? मुलीची वस्तू आणतो आधी बाप. कोणाची आणतो? मुलीची. पोरग भांडतं का हो पप्पा तुम्ही तिची वस्तू आणली माझी का नाही आणली, तिला आणलं मला का नाही आणलं. तो बाप त्या मुलाला हाताला धरून दुसऱ्या खोलीत नेतो, सांगतो बाळा अरे हे सगळं वैभव तुझंच आहे, हे सगळं तुलाच द्यायचंय. माझी मुलगी एकदा 18 वर्षाची झाली ना मला नंतर तिला काही देता येणार नाही रे. ती जोपर्यंत माझ्याकडे आहे ना, जोपर्यंत माझ्या जवळ आहे तोपर्यंत मला तिला जे देता येईल ते देऊ दे गड्या. माझी गरिबी जरी असेल, तो बाप कितीही गरीब असला
तो मुलीच्या जीवनामध्ये काही कमतरता येऊ देत नाही, सगळं काही पुरवतो महाराज. हे लहान लहान मुलं असतात ना महाराज, खरंच तोच कालावधी त्यांचा जगण्याचा असतो. आई वडिलांच्या समोर जे मागता येईल ते मुलं मागत असतात. मुलीवरती बापाचं विशेष प्रेम असतं. शबराजाचंही तेवढं प्रेम आपल्या त्या मुलीवरती होतं. काहीच कमी पडलं नाही पाहिजे अशी व्यवस्था लग्नात शबराजाने केली. आजही तुम्ही बापच आहात, काय कमी पिलं तुम्ही मुलीला सांगा. मुलीची जबाबदारी मात्र त्या बापाची मान खाली जाणार नाही असं वागण्याची जबाबदारी मुलीची आहे महाराज. जो बाप फाटलेली बनेन घालतो, काही गरज नाही त्याला, रोज नवे कपडे तो बाप घालू शकतो, पण कुणासाठी घालत नाही तर मुलांसाठी घालत नाही महाराज. आपल्या लेकरांसाठी पोरं सुखाने जगावे, मुली सुखात राहाव्या, मुलं सुखात राहावे ही अपेक्षा असते. त्या शबराजाने खूप काही असं वैभव उभं केलं महाराज. आणि 2 दिवसावरती लग्न आलं आणि दारामध्ये त्या शबराजाने 1000 प्राणी आणून बांधले. 1000 प्राणी आणून बांधले. शबरीने बापाच्या बोटाला धरलं. बाबा, ओ बाबा, एवढे दिवस झाले बाबा, आपल्या अंगणामध्ये एक गाय नव्हती बाबा, हे प्राणी कोणाचे, हे कशासाठी आणले. शबराजाने सांगितलं, बाळा परवा तुझं लग्न आहे, उद्या आपल्याकडे तुझी सासरची मंडळी मुक्कामी येणारे, पाहुणे येणारे, आणि ते तुझ्या लग्नाला जी पाहुणे येणारे ना, त्या पाहुणे मंडळीला जेवण मेजवानी म्हणून या प्राण्यांचं मांस खाऊ घालायचं. त्या कोमल हृदयावरती, त्या लहान असणाऱ्या त्या शबरीच्या अंतकरणावरती त्याचे परिणाम झाले. ती विचार करते, देवा, अरे मी एकटी सुखी होणार आहे आणि माझ्या एकटीच्या सुखासाठी या हजारो प्राण्यांचा बळी जाणार आहे. जर हे प्राणी मरून या प्राण्यांचा बळी जाऊन जर मला सुख मिळत असेल ना, ते सुख माझ्या पदरात नको. हे बघा, दुसऱ्याचं अंतकरण दुखून जर तुम्ही सुखी होत असाल ना, कधी ना कधी तुम्हाला त्या गोष्टीचे दुष्परिणाम भोगावे लागतील. तुमच्याकडे येणारं सुख असं असावं का आपल्या त्या सुखामध्ये दुसऱ्याचा देखील समाधानाचा वाटा असावा. पण दुसऱ्याला वेदना देऊन तुम्ही जर सुखी होत असाल तर ते सुख कायमचं नसतं, ते क्षणिक सुख असतं, कायमचं टिकणार नसतं. जसा व्यवहार आपला दुसऱ्याशी असेल, कधी ना कधी तो कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याशी व्यवहार तसा होत असतो. त्यांचा बळी नाही घेतला पाहिजे, तिच्या मनामध्ये आलं, परंतु बापाच्या पुढं आपलं काही चालणार नाही, आपला बाप आपला ऐकणार नाही, हाच भाव तिच्या अंतकरणामध्ये आला. निघून गेली महाराज घरामध्ये. विचार करते, देवा काय कर, या प्राण्यांचा बळी वाचला पाहिजे, मी काय करावं. मनामध्ये आलं, मी आत्महत्या करू का. मी जर एकटी मेले तर 1000 प्राणी वाचतील, मी जर जिवंत राहिले तर या प्राण्यांचं बळी निश्चित जाणार आहे. मग हे मेल्यापेक्षा मी मेलेली कधी पण चांगली. पण पुन्हा मनामध्ये आलं, अरे देवाने एवढं सौंदर्यवान बनवलं, देवाने हा पवित्र देह दिला, एवढं सुंदर देवाने बनवलं, हे का आत्महत्या करायला बनवलं. किती महाराज आत्महत्येसारखे एकदम खालच्या दर्जाचे विचार आपल्या अंतकरणामध्ये येतात. कमी आत्महत्या करेल, अरे सहज मिळालाय का हा देव, देह सहज मिळालाय, देवाने दिलाय महाराज, आणि करू वाटली ना आत्महत्या करा, परंतु आत्महत्या करण्याच्या आधी एकदा आईला फोन लावा. आपली आई आहे ना, आईला फोन लावा. आई नकोय ग, सासू नीट बोलत नाही, सासरा नीट बोलत नाही, पती चांगला वागत नाही माझ्याशी, नकोय मला हे जग, नाही राहायचं मला या जगात आई, मला आत्महत्या करायची. जर आई बोली ना, बाळा करा आत्महत्या, तर करा. ते आईचे उद्गार निघतात, बाळा नाही ग, तुला मरायला अवघे 5 मिनिट लागतील, पण तुला बघण्यासाठी मी 9 महिने 9 दिवस कष्ट सहन केले बाळा. अगं सांभाळू आम्ही, देवाने आम्हाला 2 मुलं दिले ना, 3रा मुलगा म्हणून तुझा सांभाळ करू, इकडे निघून ये बाळा. परंतु आत्महत्येचा निर्णय हा तुझा चुकीचा आहे. विचारा बापाला, पप्पा, बाबा मला आत्महत्या करायची, नको हे जग. तो बाप सांगतो, नको बाळा, तू परत निघून ये. हे बघ, अगं माझी आई ज्या दिवशी निघून गेली त्या दिवशी माझ्याकडं काही राहिलं नव्हतं, पोर का झालो होतो मी ती, या जगातलं आता माझं कुणी राहिलं नाही, हा भाव माझ्या अंतकरणात होता. पोरी आई गेल्यानंतर माझ्या आईची उणीव तुम्हाला कधी भासू दिली नाही. माझी आई मला उपाशी झोपू देत नव्हती बाळा, तू मला उपाशी झोपू दिलं नाही. एक दिवस तुझ्या आईचे माझे भांडणं झाले आई बापाचे भांडणं. आई, तुझी आई मला बोलत होती, पण त्यावेळेला तू माझी बाजू घेत होती. प्रत्येक मुलगी बाजू घेत असताना बापाची घेते. इथं बसलेले जेवढ्या मुली आहे ना, प्रत्येक मुलगी जर आईचे आणि बापाचे भांडणं झाले ना, ती बाजू बापाची घेते
आईच्या बाजूने कधी मुलगी उभी राहत नाही, कधीच उभी राहत नाही. त्यावेळेला बाळा तू बाजू माझी मांडायची, तुझ्या आईला तू बोलायची ना, तुला काही कळत नाही, कष्ट करतो माझा बाप, दिवसभर राबतो, काबाड कष्ट करतो. अगं सकाळी जेवलेला असतो माझा बाप, दिवसभर चहा त्याला मिळत नाही, सायंकाळी कुठं सुखाने बाप 2 घास खायला लागला की तुझी कटकट चालू होते. राग राग बापाने उठावं, अंथरुणावरती जाऊन पडावं, तोंडावरती पांघरून घ्यावं, डोळ्यात अश्रू असायचे त्या बापाच्या, पण बाप रडत नव्हता कुणासमोर. तोंडावरती पांघरून घेऊन बाप झोपला का अगदी 5वी 7वीला असणाऱ्या मुलीने जावं, तोंडावरचं पांघरून बाजूला काढावं, पप्पा चला जेवायला. काय आईच्या नादी लागतात, तिचं नेहमीचं झालंय. अहो रोज भांडणाऱ्या लोकांचं कुठं मनाव घेता का पप्पा, नका झोपू तुम्ही उपाशी, ऐका तुम्ही उपाशी झोपू नका. अहो आम्हाला तुम्ही कधीच उपाशी झोपू देत नाही, तुम्ही उपाशी झोपतात, चला पप्पा नका उपाशी झोपू. बाप ऐकत नाही, हो बाजूला झोपू दे, मला नकोय, काही जग नकोय मला, असं वाटायला लागले. ज्यावेळेला बाप त्या मुलीवरती रागवतो ना महाराज, त्यावेळेला रात्री शबरी निघून गेली वनामध्ये, गेली निघून. दुसरा दिवस उगवला, शबरीची शोधाशोध केली, नाही मिळाली शबरी. परंतु आता त्या वनामध्ये असणारी शबरी विचार करते, मला कुणाच्या तरी सानिध्यात गेलं पाहिजे, कुणाच्या तरी संगतीमध्ये गेलं पाहिजे. कुणाच्या सानिध्याशिवाय, कुणाच्या संगतीशिवाय माझं कल्याण होणार नाही. कोई मिल जाय संत फकीर, पहुंचा दे भवदरिया के तीर. असा साधू मिळावा, तो या दुःखातून बाजूला काढेल, या दुःखाच्या समुद्रातून तीरावरती लावेल, असा कोणी साधू असावा. आणि फिरत असताना शबरीला एक आश्रम दिसला. तो आश्रम होता मातंग ऋषींचा. कोणाचा? मातंग ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमाच्या बाहेर शबरी गेली, विचार करते मला या साधूची सेवा करायची. पण सेवा अशी असावी, आपली सेवा अशी असावी, लक्ष देऊन ऐका, सेवा आपली जगाला नाही दिसली तरी चालेल, जगाच्या मालकाला दिसली पाहिजे. आपली सेवा अशी चालली महाराज समाजामध्ये, जोपर्यंत कॅमेरा चालू आहे तोपर्यंत आपल्या हातात बादली आहे जेवण वाढायची, कॅमेरा चालू आहे तोपर्यंत आपल्या हातात झाडू आहे महाराज, कॅमेरा चालू आहे तोपर्यंत कुणाला तरी आपण 2 केळी देतोय, एखादं सफरचंद देतोय, एखादा वडापाव देतोय. हे दिलंच पाहिजे का महाराज? सेवा करत असताना जगाला दाखवण्यासाठी सेवा नसावीच, मुळीच नसावी. सेवा ही जगाच्या मालकाला दिसण्यासाठी असावी. आणि सेवा जर देवापर्यंत पोस्ट करायची असेल ना, नका दाखवू समाजाला. काय दाखवतं समाजाला? सेवा आपण केलं म्हणजे समाज चांगलं म्हणेल, हे डोक्यातलं काढून टाका. लोक कुणाला चांगलं म्हणा, मला कुणाला लोक चांगले म्हटले हे एका बॉन्डवरती लिहून द्या. कुणाला चांगलं म्हटले लोक? अरे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यालाही लोक शिव्याच देत आहे, आणि जो पिऊन पडतो त्यालाही शिव्याच देतात. लोकांनी कुणाला तरी एकाला चांगलं म्हणावं ना. अरे सासूला चांगलं म्हटले तर सुनेला वाईट म्हणावं, आणि सुनेला चांगलं म्हटले तर सासूला वाईट म्हणावं. ती सासूलाही वाईट म्हणता, सुनेलाही वाईट म्हणता. कुणाच्या नादी लागलेत तुम्ही? कुणाला चांगले म्हटले? हे नवीन लग्न झालेली सून नांदायला आली, नांदायलाच म्हणता ना इकडं, नांदायला आली पोरगी, बरं का गुरुजी, नांदायला आली ती सूनबाई. आता दुसरा दिवस उगवला, सासू सून दोघी एका जीवानी महाराज. मग सूनबाईने सांगितलं, आता तुम्ही एक काम करा, कुलूप लावा आणि या मागून मी पुढं चालते. मग तिने ती जेवणाची पाटी डोक्यावरती घेतली दुपारच्या. सासूबाईने कुलूप लावलं. काय नाही अंतर, इतकं कॅमेरा इतकं अंतर, इथं सासूबाई तिथं सूनबाई, एवढंच अंतर. सून तेवढ्या अंतरावर चालायची, सासूने कुलूप लावलं एवढ्या अंतर. ते गल्लीत बाया होत्या, CCTV राहता परत ते गावगाव, ते दुपार काही कामं नसतात, फक्त एवढेच लक्ष महाराज. हे कॅमेरे देवानी फिट करून ठेवले गावगाव. ते तसं महाराज त्या म्हाताऱ्या बाया होत्या त्या गल्लीत बसलेल्या. मग गप असावं, तिची सून आहे, सून पुढं सासू म्हणाली, ती लगेच त्या गल्लीतल्या, का ग सून पुढं तू माग. मग आता सासूने म्हणा ना, बाई मी कुलूप लावलं, ती जेवण घेऊन चालली पुढं, चाललंय आम्ही बरोबर, आमचं काही नाही, असं बोललं पाहिजे ना. लोक त्या बाया म्हणे, का ग सून पुढं तू माग. मग सासू म्हणे, मग शहाणी झाली, पुढं पुढं चालायला लागली. हे कोणी ऐकलं? सूनबाईने ऐकलं. तिच्या लक्षात आलं आपली चूक झाली, आपण पुढं चाललो आणि आत्याबाईला मागं ठेवलं. तिने पुरीने दुसऱ्या दिवशी निर्णय बदलला. संस्कारी होती, संस्कार चांगल्या घरातले होते. ती म्हटली, आत्या तुम्ही पुढं चाला, मी कुलूप लावते, पाठी घेते आणि येते. आता सून इथं आणि सासू तिथं. त्या बाया होत्याच तिथं बस. म्हणजे का ग आज तू पुढं सून माग. मग आता तर दम माराव ना सासूनी. ती म्हणली, मग मालकीन झाली, चाव्या ताब्यात घेतल्या, मला पुढं काढून दिलं. दिवसभर पोरगी जीवली नाही महाराज सून.
आईबापांनी सांगितलं होतं सासू सासऱ्याची सेवा कर, माझी सासू नाराज. पुन्हा तिसऱ्या दिवशी सुनबाईने निर्णय घेतला, आता असं नाही करायचं, आता आपण ना आत्या बरोबरच जायचं. कुलूप लावलं, आत्या थांबा, संगत जाऊ. संगत चपला घातल्या. सासूनी उजवा पाय टाकला का सुनानी उजवा पाय टाकावा, सासूनी डावा पाय टाकला का सुनानी, एकदम दुरीत चालायच्या महाराज. दुरीत चालायच्या. ते CCTV तिथंच होते. ते का ग म्हणजे आज दोघी सासू सुना बरोबर. मग आज तर गबा सावून सासू म्हणजे मग सवत आली, सवत बरोबरच पाहिजे, थोडी मागं पुढं चालत नाही. जगायचं कसं महाराज, हा समाज आहे हा जगू देत नाही. ह्याच्या कुठं नादी लागलात महाराज लोकांच्या. ऐसा हा लौकिक तुकोबराय सांगतात, कदारा कविना पतित पावना देवराया. या लोकांच्या नादी लागू नका, हे कुणालाच चांगलं म्हटले नाही. सेवा केली फोटो टाकले म्हणून चांगलं म्हणतील, अजिबात नाही महाराज. आपलं एकच आहे महाराज, लोकांना काय वाटतं याचा विचार करू नका, देवाला काय वाटेल, संतांना काय वाटेल याचा विचार करा. लोक कुणाला चांगलं म्हणतात, लोक कोणी म्हणतं लोक कुणाचेही कीर्तन घेतात. अरे स्वभाव आहे त्याचा त्याचा, त्यांना आवडते ती घेतील, नाही आवडली ती नाही घेणार. आपण लोकांना बळजबरी करून कधी कधी त्यांचं कीर्तन असेल तर मी येणार नाही, मग लोक काय म्हणतात, तुम्ही येऊ नका आम्ही त्यांचं घेतो. हा वेळ काही नाही महाराज, बदल समाजात घडेल, कधीतरी लोक सुधारतील, वेळ येईल, चांगली वेळ येईल. पण सेवा करत असताना माणसाने देवाला आवडेल ती सेवा करावी. शबरीने अशी सेवा केली. ज्या रस्त्याने मातंग ऋषी स्नानासाठी जायचे ना, तो रस्ता शबरीने झाडावा. झाडावा कशाने झाडावा? कथाकार मंडळी सांगते, शबरीने आपल्या डोक्याच्या केसाने रस्ता झाडावा. काय 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 सांग, हो तुम्हाला विचार, कसं झाडावा रस्ता? आई साहेब, डोक्याच्या केसाने. शबरी अशी वाकली ना तर तिचे केस रस्ता झाडू शकत होते, एवढ्याले होते. तुम्हाला सांगतोय मी. वय काय होतं शबरीचं? लहान होती ना, उपवर झालेली. पूर्वी तर लग्न लहानपणी लवकरच करायचे. तुमच्या कालावधीत लग्न कधी झाले? जुनी लोक जुनी चोपदाराचे काय, आपल्याला लोकांकडे जायचं नाही. तुम्ही माझ्या आजोबासारखे. कितव्या वर्षी लग्न झालं तुमचं? 15 वर्ष. बरोबर. बरं मला एक सांगा, तुमचं लग्न जमलं तरी माहिती होतं का तुम्हाला? हा बदल होता. पूर्वी लग्न जमलं तर पोरायला माहिती होत नव्हतं, आता आई बापाला माहिती होत नाही. बदल आहे. लहानपणी लग्न महाराज, लहानपणी लग्न केले जायचे. म्हणून तर ते ब्राह्मण काका सूचना देत असताना माईक वरती सूचना द्यायची होते महाराज. नवरीच्या मामाने नवरीला मंडपात घेऊन या, नवरदेवच्या मामाने नवरदेवला उचलून मंडपात घेऊन या. मग त्या मामांनी काय करायचे, ते नवरदेव नवरीकडे उचलायचे आणि कुठे घेऊन जायचे? बावल्यापर्यंत. लहान होते नव्हते, वजन किती 18-19 किलोच्या, आणि मामा भक्कम असायचे उचलायला. आता सूचना देतात ना ब्राह्मण काका, नवरीच्या मामाने नवरीला मंडपात घेऊन या, नवरदेवच्या मामाने नवरदेवला मंडपात घेऊन या. आता नवरी आहे 33 वर्षाची, नवरदेव 41 वर्षाचा. नवरीचं वजन आहे 93 किलो, नवरदेव 113 किलो. कसा उचलायचा महाराज तो सांगा ना. आणि मामा बिड्या पिऊ पिऊ 43 किलो आलाय. जगल का तो मामा? जुना कालावधी सांगतोय तुम्हाला. गेलं ते गेलं. लहानपणी लग्न केले जायचे, पण त्या एवढा कमी वय असताना शबरी जर वाकली तर शबरीचे केस कुठं लागायचे? जमिनीला लागायचे. आता विचार बरं, शबरी 41, 42, 45 वर्षाची झाली, लागता का केस? आता व्यवस्था आली महाराज, ते केस कापायची व्यवस्था झाली. तेव्हा नव्हती एवढी व्यवस्था. कापा तुम्ही, आपला विरोध नाही, आपण बनते. मी बोलायचो पहिलं, युवराज दादा बोलायचो कीर्तनात, चोपदार बाबा वाटायचं सुधरल, समाज सुधरल. लय महाराज माणसाला तो अंतकरणामध्ये असं लोक सुधारले पाहिजे, लय राहतं ते नवीन नवीन. मी टिक बायला डायरेक्ट टिकल्या लावू नका, कुंकू लावा, दम द्यायचं बंद केलं रे गुरुजी. आपलीच ऐकत नाही, लोकांच्या बायकाला दम तरी किती दिवस द्यावा? म्हणजे सांगायला लोक म्हणतील का रे तू इथं टिकली लावतील, आम्हाला का कुंकू लावायला लागलंय? त्यापेक्षा बोलणं नको, म्हणणं नको, तुमचं तुम्हाला जसं करायचं तसं करावं. अतिशय कमी वयामध्ये त्या शबरीने रस्ता झाडावा. मातंग ऋषींनी स्नानासाठी जावं, स्नान करून यावं. शिष्यांना विचारलं का रे, मी ज्या रस्त्याने जायचो, पानं पाचोळा दगड धोंडे केर कचरा पडलेला असायचा, तो रस्ता झाडतं कोण? गुरुजी तुम्ही किती वाजता जाता? म्हणले पहाटे 4 वाजता जातो. शिष्य म्हणले आम्ही 9 वाजता उठतो.
रस्ता कोण झाडतं? मग मातंग ऋषींच्या लक्षात आलं, ज्या अर्थी रस्ता हे झाडत नाही त्या अर्थी झाडणारी दुसरी व्यक्ती आहे. लवकर जाऊन बघितलं तर ती शबरी रस्ता झाडत होती. मातंग ऋषी गेले, कोण आहेस? घाबरली महाराज. डोळ्यात अश्रू आले, वाणी कुंठित झाली. कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. त्या शबरीने महाराज डोळ्यात अश्रू आले आणि हात जोडून उभे. कोण आहे? आपला परिचय दिला. का आली? तिची घटना सांगितली. माझ्या बापाने माझ्या लग्नामध्ये निरापराध प्राण्यांचं बळी द्यायचं ठरवलं. त्यांचा बळी जाऊ नये म्हणून मी वनात निघून आली. भाग्यवान आहे पुरी. निरापराध प्राण्यांचा बळी घेऊ नये हे तुझ्या बापाला कळायला पाहिजे होतं. कोणाला कळालं? तुला. याच पुण्याच्या बाळावर एक दिवस अखिल कोटी ब्रह्मांड नायक, या विश्वाचं भरण पोषण पालन पोषण करणारे या विश्वाचा मालक अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ कौशल्याच्या पोटी अवतराला येईल. आणि तो आलेला राम तुला भेटायला येईल. फक्त तू त्याचं भजन कर आणि त्याची वाट बघ. त्या दिवसापासून शबरी वाट बघू, वाट बघते शबरी. माझा राम येईल, मला भेट देईल. अरे तारण्यात असणारी शबरी रोज उठावं, रामाचं भजन करावं, रोज बागेत जावं, फुलं तोडून आणावे, फुलांची आराधना. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. बगिया में जाके मैं तो कलिया चून लाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. सात सात लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. काय करावं शबरी? बागेत जावं, फुलं तोडून आणावी, फुलांची आरास घालावी, फळं तोडून आणावी आणि रोज वाट बघावी. असं करत करत शबरीचं आयुष्य निघून गेलं. म्हातारपण जवळ आलंय. म्हातारी झाली शबरी. आधारासाठी हातात काठी आली. काळे भोर केस पांढरे शुभ्र झाले. मुखातले दात पडून गेले महाराज. शरीरावरती तेजपुंज असणारा चेहरा, सुरकुत्या पडल्या चेहऱ्यावरती. परंतु लक्ष घेऊन ऐका, देवाची वाट बघणं शबरीने सोडलं नाही. विचारलं एकाने, का ग ज्या रामाची वाट बघते, आयुष्य निघून गेलंय तुझं, कोणता दिवस तुझा शेवटचा असेल सांगता येत नाही, त्या रामाची वाट बघते, तो राम तुला भेटायला येईल का? शबरीच्या मुखातले उद्गारे, राम मला भेटायला येईल असा माझा रामावरती विश्वास नाही, परंतु रामाला मला भेटायला यावंच लागेल. माझ्यासाठी नाही, माझ्या गुरूंच्या वचनासाठी. राम मला भेटायला येईल हा विश्वास नाही, पण गुरुजींनी सांगितलं ना, माझा रामापेक्षाही माझ्या गुरुजींवरती विश्वास आहे. याला म्हणायचं संताची पायी. हा माझा विश्वास, एवढा विश्वास आहे माझा. रामचंद्र प्रभू मला भेटायला येतील. आयुष्य घातलं. का ग शबरी, ज्या दिवशी राम भेटायला येईल त्या दिवशी, शबरी सांगते, ज्या दिवशी राम भेटायला येईल ना त्या दिवशी माझ्या झोपडीचं भाग्य उदयाला आलं. आणि असं करत करत महाराज आज तो दिवस उदयाला आला होता. जगाचा मालक, विश्वाचा मालक शबरी आपल्या कुटियामध्ये बसलेली होती. विश्वाचा मालक अंगणामध्ये आलाय आणि अंगणात आलेल्या रामाने आवाज दिला, कुणी आहे का आतमध्ये? आतून शबरीने विचारलं, कोण? जगाच्या मालकालाही तू कोण विचारण्याचा अधिकार फक्त भक्तांचा आहे. कोण? बाहेरून प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मी अयोध्येचा राजा दशरथचा मुलगा राम आलोय. राम शब्द कानावरती पडले महाराज. शबरी उभी राहिली. आता हातात काठी घेतली नाही आधारासाठी.
बिना काठीची उभी राहिली शबरी. ती म्हणाल का हो आता आधारासाठी काठी का लागली नाही, आता काय गरज आहे? संबंध जगाचा, संपूर्ण जगाचा आधार बाहेर उभा असताना आता काठीच्या आधाराची काय गरज आहे? शबरी तशीच बाहेर आली आणि देवाच्या हाताला धरलं. देवाच्या हाताला सहज नव्हतं धरलं बाबा. देवतीही बळे धरीला सायासे, सायासाने देवाच्या हाताला धरलं, आतमध्ये नेलंय, बसवलंय शबरीने महाराज रामचंद्र प्रभूला आसनावरती. हात जोडून शबरी उभी आहे. देवा मला तुझी पूजा करायची. एवढी दुबळी मी देवा, एवढी दीन आहे देवा, तुझ्या सेवेसाठी तुझ्या पूजेसाठी माझ्याकडे काही नाही रे. कशाने तुझी पूजा कर देवा, कसं याने पूजा करू केशव राजा, काही नाही रे तुझ्या पूजेसाठी. मग आता शबरीने काय केलं? दोन्ही हाताची उंजळ केली. देवाची पूजा फुलांनी आरतीने केली नाही, मग देवाची पूजा. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला, भक्तीच्या सन्मानाने दोन्ही हाताची उंजळ केली. भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणाच्या खाली घातली महाराज आणि दोन्ही डोळ्यातील अश्रूंनी अभिषेक केला. सांगितलं रामा रामा तुझ्यासाठी मी बोरं आणली, तेवढ्या बोरांचा स्वीकार कर. ती बोराची टोपली समोर केली. जगाच्या मालकाने ती बोराची टोपली हातात घेतली आणि त्या शबरीच्या हातची देवाने उष्टी बोरं खाली ना, त्याच आवडीचा महिमा तुकोबारायांनी पहिल्या चरणात सांगितला. महिमा तुकोबारायांनी मांडला. काय केलं देवाने त्यासाठी? ऐका महिमा आवडीची. आणि भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता, तिच्या हातची देवाने उष्टी बोर खाली. बोरे खाय भिल्लटीची. देवाने जात बघितली नाही गड्या, देवाने जात बघितली नाही. आपला संप्रदाय जात बघत नाही महाराज, कधी जात बघितली नाही. आणि साधूची संताची जात बघूच नाही. जाती न पूछो साधू की, कबीर दादी सांगतात, जाती न पूछो साधू की पूछ लीजियो ज्ञान. अरे मोल करो तलवार का पडी रहने दो मॅन. मोल तलवारीचं करायचं असतं, मॅनीचं नाही. साधूचं ज्ञान बघा, जातीचा विषय सोडून द्या. संबंध जाती एकत्रित राहिल्या पाहिजे हे जगाच्या मालकाने आपल्याला दाखवलं. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त कोरणाकर ज्ञानाबाई. याती कुळ माझे गेले हरपून, याता याती धर्म नाही विष्णुदासा. जातीपासून अलिप्त असणारा हा संप्रदाय महाराज. शबरीची जात बघितली नाही.
शबरीची नाही, कुणाचीच बघितली नाही. उच्च नीच काही, उंच नीच काही, निने भगवंत इष्टे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्म रंगू लागे रविदासा संगे, कबीराचे मागे शेली विनी, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. जात नाही बघितली ना कुणाची, बघितलीच नाही महाराज जात, फक्त देवाने भाव बघितला, प्रेम बघितलं. अरे दीन दुबळी असणारी शबरी, जातीचा विचार केला नाही. त्या शबरीच्या हातची देवानी उष्टी बोर खाली गोड ज्ञानोबा, म्हणजे स्वतः भगवंतानी पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकाच्या खाली ज्ञानोबारायांनी ओवी लिहिली एक. मग निस्सीम भाव उल्हासे, मज आर्पवयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे, भल तयाचे हो. ती वर्णन शबरीचे. देवाने भाव बघितला शबरीचा. त्या शबरीच्या हातची देवाने उष्टी बोरं खाली. ती बोरं खाण्याच्या मागचं एकच कारण होतं. ते कारण कोणतं होतं? तुकोबराय सांगतात ते कारण फक्त प्रेमाचं होतं. देवाला जी भूक लागली होती ना, ती प्रेमाची लागली होती. प्रेमाचा